हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर। आपण सर्वांनी थंबनेल पाहिलाच असेल आणि त्यावरून तुम्हाला कळालं असेल की आज आपण मागील वर्षी झालेल्या TETI एक्झाममधील विज्ञान विषयाचे 30 क्वेश्चन पाहणार आहोत। ओके, तर चला आपण सुरू करूया। आपले प्रश्न असे आहेत, पहा। पहिला प्रश्न आपला आहे, पिंपळाच्या पानांचा शिरविन्यास डॅश डॅश प्रकारचा असतो। आता यालाच इंग्लिशमध्ये काय लिहून आहे, पहा। पीपल लीफ ब्लेड हॅज डॅश डॅश व्हेनेशन। म्हणजे सरळ सरळ पहिले तुम्हाला सांगितलं की कोणतं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, आणि त्यांच्या पानाचा काय विचारला तुम्हाला, शिरविन्यास विचारला। ओके, पहा सगळ्यात पहिले मित्रांनो, पिंपळ हा काय आहे हे आपल्याला पहिले माहित पाहिजे। याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊया। यांचे ऑप्शन पहा। पहिला आहे समांतर म्हणजेच पॅरलल, दुसरा आहे जाळीदार म्हणजेच रेटिक्युलेट, तिसरा आहे हस्ताकार म्हणजेच पाल्मेट, आणि पिसासारखे म्हणजेच पिन्नेट। पहा आता याला पूर्णपणे याची माहिती घेऊया। पहिले आपण पिंपळ, पिंपळ या झाडाचं जे बॉटॅनिकल नेम आहे ते आहे फायकस रिलिजिओजा। काय नाव आहे, फायकस रिलिजिओजा, लक्षात ठेवजा। आणि याचं नाव लिहिताना तुम्ही पहा, मी फायकसचा जो F लिहिला तो कॅपिटल लिहिला आणि रिलिजिओजाचा जो R लिहिला तो स्मॉल लिहिला। तर बॉटॅनिकल नेम लिहिताना अशाच पद्धतीने नावे लिहिल्या जातात। आता इथे पिंपळ विचारलं आपल्याला म्हणून सोपं वाटलं, पण कधी कधी काय करतात, बॉटॅनिकल नेम देऊन विचारतात आपल्याला, तर त्यावेळेस आपल्याला काही बॉटॅनिकल नेम माहीत असणं गरजेचं आहे। आता पहा, हा जो पिंपळ आहे, हा पिंपळ हा डायकॉट आहे। काय आहे, डायकॉट, द्विदली आहे। त्याचे दोन हिस्से होतात। त्याचे जे बी आहे त्या बीचे किती हिस्से होतात, दोन हिस्से होतात। मग आपल्याला हे लक्षात ठेवायचं। इकडे पहा, आता मी जे ट्रिक सांगतो ती सर्वांनी लक्षात ठेवायची। डायकॉट म्हटल्यावर सरळ सरळ कोणतं व्हेनेशन येते, रेटिक्युलेट, रेटिक्युलेट व्हेनेशन। म्हणजेच कोणतं रे, जाळीदार शिरविन्यास। डायकॉट असेल तर कोणतं येते, जाळीदार, आणि मोनोकॉट असेल तर येते समांतर। मोनोकॉट असेल तर येते समांतर। तर तुम्हाला आता सांगितलं मी की आपला जो पिंपळ आहे तो कसा आहे, डायकॉट आहे। म्हणजे याचं व्हेनेशन कसं यायला पाहिजे, रेटिक्युलेट। लक्ष द्या, पहा। तर याचं उत्तर जे असेल ते काय असेल, जाळीदार। कळालं सर्वांना? जाळीदार कधी असते, जेव्हा कोणतंही झाड हे डायकॉट असेल तेव्हा, आणि जर मोनोकॉट असेल तर उत्तर काय आलं असतं, पॅरलल। एक्झाम्पल पहा समांतरचे कोणकोणते आहेत, राईस तांदूळ, व्हीट म्हणजे गहू, मका मेज, हे सगळे काय आहेत, मोनोकॉट। आणि जास्तीत जास्त या पृथ्वीवर जे प्लांट्स आहेत ते डायकॉट्स आहेत। ओके, चला समोरचा क्वेश्चन पाहूया। पहा, ॲर्गॉनचे अचूक इलेक्ट्रॉन संरूपण डॅश डॅश हे आहे। याला इंग्लिशमध्ये असं लिहिलेलं आहे, फॉर ॲर्गॉन करेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज। ॲर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे हे आपल्याला विचारलेलं नाही। करेक्ट कॉन्फिगरेशन काय आहे? सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्हाला मूलद्रव्य आणि त्यांचे अनुक्रमांक माहीत असले पाहिजे। मूलद्रव्य माहीत असतील आणि त्यांचे अनुक्रमांक माहीत असतील तर तुम्हाला हे खूप सोपं जाईल बघा। तर पहा, ॲर्गॉन जो आहे, ॲर्गॉनला आपण AR ने डिनोट करतो। कशाने, AR म्हणजे काय, ॲर्गॉन। आणि याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 18। किती आहे, 18। आता तुम्हाला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे, जसं की काही शेल्स तुम्हाला आठवले पाहिजे नेहमी। शेल किती असतात, K, L, M आणि N। यांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन समाविष्ट करण्याची क्षमता किती आहे ते पहा। K मध्ये जास्तीत जास्त जे इलेक्ट्रॉन बसतात ते बसतात 2, L मध्ये बसतात 8, M मध्ये बसतात 18 आणि N मध्ये बसतात 32। ही यांची क्षमता आहे। म्हणजे K शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, L शेलमध्ये 8,
एम शेलमध्ये जास्तीत जास्त 18, कमीत कमी 17ही बसू शकते, 5ही बसू शकते, 3ही बसू शकते, 1ही बसू शकते. इथे पहा कमीत कमी 1 बसू शकेल, जास्तीत जास्त 2, 3 बसेल का याच्यात? नाही बसणार. एलमध्ये 8 बसतात, कमीत कमी 5ही बसू शकते, 6, 7, 1, कळालं. पण 9 बसेल का याच्यात? नाही बसणार. इथे 18च्या खालची कोणतीही संख्या त्याच्यामध्ये बसू शकते. तर पहा आपला ॲटॉमिक नंबर किती आहे? 18. मग याला डिवाइड करा. आता सगळ्यात पहिली कोणती शेल येते? के, त्यानंतर एल, त्यानंतर एम आणि एनची गरज आपल्याला इथे पडणार नाही आहे. के मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती बसतात? 2. एलमध्ये किती क्षमता आहे? 8ची. 2 आणि 8 किती झाले? 10. आपल्याकडे किती आहे इलेक्ट्रॉन्स? 18. म्हणजे उरले किती? 8. ते 8 आपण इथे लिहिणार. म्हणजे याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते किती आहे? 2, 8 अँड 8. ओके. पहा आपल्याकडे हे ऑप्शन आहे का? आपण पाहूया. पहा आपल्याकडे कोणतं ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 2, 2, 8, आलं? सर्वांना समजलं? पहिल्या शेलची क्षमता किती आहे जास्तीत जास्त? 2. दुसऱ्या शेलची 8, तिसऱ्या शेलची 18 आणि चौथ्या शेलची 32. आपल्याला इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये किती बसतात याची माहिती असली पाहिजे. आणि त्याच्यापूर्वी आपल्याला कशाचं ज्ञान असलं पाहिजे? मूलद्रव्य आणि त्यांचे अनुक्रमांक. ओके. चला तिसरा क्वेश्चन पाहूया. आपला जो तिसरा प्रश्न आहे तो आहे पेशी विभाजनाच्या न्यूनीकरण अर्धसूत्री विभाजन पद्धतीमध्ये कोणत्या स्थितीमध्ये गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल होते? इथं पहा सगळ्यात पहिले त्यांनी काय शब्द वापरला? अर्धसूत्री विभाजन. अर्धसूत्री विभाजन म्हटलं की लक्षात यायला आपल्या लक्षात आलं पाहिजे काय कशाबद्दल म्हणत आहेत ते? मिओसिस. कशाबद्दल म्हणत आहेत? मिओसिस बद्दल. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं सांगितलं मी. काय म्हटलं की गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल होते. या शब्दावरूनच सांगतो मी तुम्हाला. या शब्दाचं काय लिहून आहे? गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल होते. कुठं होते? पॅचिटिनमध्ये होते. पॅचिटिनमध्येच होते फक्त. पण याला डिटेलमध्ये समजायचं असेल समोर पहा, मी समजावून सांगतो. लक्ष द्या. मिओसिस जो असतो MEOSIS मिओसिस हा 2 तुकड्यांमध्ये कंप्लीट होतो. एक असतो भाग पहिला मिओसिस 1 आणि दुसरा म्हणजेच मिओसिस 2. मिओसिस किती प्रकारामध्ये कंप्लीट होतो? किती स्टेपमध्ये कंप्लीट होतो? 2. मिओसिस 1 आणि मिओसिस 2. मिओसिस 1चे परत 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2. एक आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरा आहे सायटोकायनेसिस. या कॅरिओकायनेसिसचे परत 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. पहा लक्ष द्या. मी काय सांगितलं पहिले? मिओसिस किती हिश्श्यामध्ये डिवाइड होतो? स्टेपमध्ये. मिओसिस 1 आणि मिओसिस 2. मिओसिस 1चे किती हिस्से होतात? 2. कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लियसचं डिव्हिजन. कोणाचं डिव्हिजन? न्यूक्लियसचं. आणि सायटोकायनेसिस म्हणजे काय? सायटोप्लाझमचं डिव्हिजन. ओके. आणि कॅरिओकायनेसिस जे आहे ते 4 स्टेपमध्ये कंप्लीट होते. पहिली स्टेप आहे प्रोफेज 1. दुसरी आहे मेटाफेज 1. त्यानंतर येते एनाफेज 1 आणि त्या शेवटी येते टिलोफेज 1. अशा 4 स्टेपमध्ये कोणती प्रोसेस कंप्लीट होते? कॅरिओकायनेसिस. पण तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यात शिकायची आहे ती म्हणजे प्रोफेज 1. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे याच्यातली. प्रोफेज 1 जी आहे ती प्रामुख्याने किती स्टेपमध्ये कंप्लीट होते ते आपण पाहूया. सगळ्यात पहिली स्टेप आहे याची प्रोफेज 1 मध्ये लिप्टोटीन. काय आहे? लिप्टोटीन. सेकंड आहे झायगोटीन. थर्ड वाली आहे पॅचिटीन. फोर्थ आहे डिप्लोटीन. आणि नंबर 5 ला येते डायकायनेसिस. तर मी तुम्हाला उत्तर पहिले सांगितलेलं आहे की पॅचिटीनच्या वेळेस काय होते? क्रॉसिंग ओव्हर.
अजून काही शब्द आहे पहा, शब्दांनुसार तुम्हाला उत्तर येतील अगदी सोप्या पद्धतीने. जर का तुम्हाला कधी असा शब्द दिसला, इंग्लिशमध्ये वाचा प्रश्न, फक्त त्या इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर तुम्हाला जर का असा शब्द दिसला, काय बायव्हॅलंट, मी काय सांगत आहे त्याकडे लक्ष द्या, काय दिसला बायव्हॅलंट, किंवा तुम्हाला दुसरा शब्द दिसला टेट्राड, टेट्राड, असे हे दोन शब्द जरी दिसले ना 100%, तर याचं उत्तर येते तुमचं झायगोटीन. मी काय सांगत आहे लक्ष द्या, हे सोप्या ट्रिक आहेत आणि याच्यावरच प्रश्न येतात, 100% याच्यावर प्रश्न येतात. काय येतं, बायव्हॅलंट आणि टेट्राड म्हटल्यावर तुम्ही काय म्हणसाल, झायगोटीन. क्रॉसिंग ओव्हर, बरोबर आहे, आपण आताच पाहिलं क्रॉसिंग ओव्हर, क्रॉसिंग ओव्हर म्हटलं, बरोबर आहे, तर उत्तर काय येईल रे, पॅचिटिन. त्यानंतर चायझमॅटा फॉर्मेशन, काय लिहून आहे, कायझमॅटा, चायझमॅटा नाही म्हणायचं, कायझमॅटा. कायझमॅटा फॉर्मेशन कोणत्या स्टेपमध्ये होते, डिप्लोटिन. आणि टर्मिनलायझेशन असा शब्द जर का आला, टर्मिनलायझेशन, ऑफ चायझमॅटा, हा जर का शब्द दिसला तर 100% समजून जायचं काय, कोणती स्टेप आहे, डायकायनेसिस. बायव्हॅलंट किंवा टेट्राड दिसला तर झायगोटीन, क्रॉसिंग ओव्हर म्हटलं तर काय, पॅचिटिन. ओके, त्यानंतर कायझमॅटा म्हटलं तर काय म्हणसाल, डिप्लोटिन. आणि टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा म्हटल्यावर काय म्हणसाल, डायकायनेसिस. पण आपल्याला फक्त काय विचारलेलं होतं, क्रॉसिंग ओव्हर. आणि क्रॉसिंग ओव्हर कुठं होते, पॅचिटिन. पॅचिटिन कशाची स्टेप आहे, प्रोफेज 1ची. प्रोफेज 1 कशाचा पार्ट आहे, कॅरिओकायनेसिसचा. आणि कॅरिओकायनेसिस कशाचा पार्ट आहे, मिओसिस 1चा. मिओसिस 1 कशाचा पार्ट आहे, मिओसिसचा. मिओसिस म्हणजे काय, अर्धसूत्री. ओके, पहा लक्ष द्या. आता आपण मागं जाऊया, आपले उत्तर पाहूया. पहा, अर्धसूत्री विभाजन, त्याच्यामध्ये कोणतं सांगितलं मी तुम्हाला, पॅचिटिन. इथे लिहून आहे पहा, मिओसिसमध्ये क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर कुठं होते रे, पॅचिटिन. ओके, चला समोरचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट आपला जो प्रश्न आहे तो आहे, खालीलपैकी कोणते संयुग हे असेंद्रिय संयुग आहे. काय विचारलं आपल्याला, असेंद्रिय कोणता आहे. याच्या एवढा सोपा प्रश्न कोणताच नाही विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न जो आहे 8वीतला आहे, 8वीच्या विज्ञानामधील एक चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमधला हा प्रश्न आहे आणि अगदी सोपा आहे. पहा, संयुग. आता याला पहिले आपण सविस्तरपणे पाहूया. हां, खालीलपैकी कोणते संयुग हे असेंद्रिय आहे. इंग्लिशमध्ये काय आहे पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनऑर्गॅनिक कंपाऊंड. कोणता याच्यापैकी हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. पहिला आहे शुगर, दुसरा आहे वॉटर, तिसरं विनेगर आणि कॅम्फर. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, शुगर म्हणजे साखर, वॉटर म्हणजे पाणी, विनेगर म्हणजे विनेगर आणि कॅम्फर म्हणजे कापूर. ओके, आता आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये पाहूया. लक्ष द्या, जे कंपाऊंड असतात, काय, जे कंपाऊंड असतात, कंपाऊंड म्हणजे काय, संयुग. जे संयुगी असतात ते किती प्रकारचे असतात, 2 प्रकारचे असतात. एक असतात असेंद्रिय आणि दुसरे असतात सेंद्रिय. पहा, यांचे किती प्रकार, 2 प्रकार. एकाला म्हणायचं इनऑर्गॅनिक आणि दुसऱ्याला म्हणायचं ऑर्गॅनिक. पहा, इनऑर्गॅनिक म्हणजे काय रे, इनऑर्गॅनिक लिहून आहे ते. पहा, इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय. इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय. मग हे ऑर्गॅनिक म्हणजे काय होईल, सेंद्रिय. आता पहा, यांची ओळख सांगतो तुम्हाला, सोपी ओळख आहे. पहा, ज्या कंपाऊंडमध्ये, ज्या संयुगामध्ये तुम्हाला कार्बन दिसला, काय दिसला, कार्बन, त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड. काय असेल तर, कार्बन असेल तर त्याला काय म्हणायचं, ऑर्गॅनिक. आणि ज्याच्यामध्ये कार्बन नसेल त्याला काय म्हणायचं, इनऑर्गॅनिक. बाकी कोणते एलिमेंट आले चालतील, फक्त काय नसला पाहिजे, कार्बन नसला पाहिजे. ओके, आता आपले 4 ऑप्शन आपण पाहूया जे आपल्याला दिलेले होते. लक्ष द्या, शुगर. शुगरमध्ये कार्बन असतो का, येस. शुगरचा जो फॉर्म्युला आहे रे तो आहे C12H22O11. कार्बन 12, हायड्रोजन 22, ऑक्सिजन 11. हा फॉर्म्युला आहे कोणाचा, साखरेचा, शुगरचा. त्यानंतर वॉटर. वॉटरचा फॉर्म्युला पहा काय आहे,
H2O. त्यानंतर व्हिनेगर. व्हिनेगर म्हणजे काय असते, याला व्हिनेगर म्हणजे ॲसिटिक ॲसिड. व्हिनेगर म्हणजे काय रे, ॲसिटिक ॲसिड. आणि ॲसिडिक ॲसिडचा जो फॉर्म्युला आहे तो आहे CH3COOH. ओके. आता राहिला कोण, कॅम्फर. कॅम्फरचा जो फॉर्म्युला खूप डेंजर आहे, भयानक आहे. पहा इकडे लक्ष द्या, मी कॅम्फरचा फॉर्म्युला काढतो, सर्वांनी लक्ष द्या. आपण थोडंसं याला चुकलेलं आहे, थोडं करेक्ट करूया. पहा लक्ष द्या, असं आहे. हा आहे कॅम्फर. आणि तुम्हाला वाटलं असेल हे काय काढलं बा सरांनी, हा जो आहे हा कार्बन आहे, हा सुद्धा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, असे याच्यामध्ये भरपूर काय आहेत, कार्बन आहेत. म्हणजे कॅम्फरमध्ये सुद्धा कार्बन आहे. व्हिनेगर म्हणजे ॲसिडिक ॲसिड, याच्यात सुद्धा काय आहे, कार्बन आहे. शुगरमध्ये सुद्धा काय आहे, कार्बन आहे. मग उरला कोण, पाणी. पाण्यामध्ये काय नाही आहे, कार्बन नाही आहे, याच्यामध्ये फक्त हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येते, पाणी येते. होतं की नाही सोपं. बाकी तिघांमध्ये सुद्धा काय होतं, कार्बन होतं, फक्त पाण्यामध्ये काय नव्हतं, कार्बन नव्हतं. पाण्याचा फॉर्म्युला सर्वांनाच माहिती आहे, H2O. ओके. पहा आता समोरचा क्वेश्चन पाहूया आपण. आपला जो 5वा प्रश्न आहे तो आहे, पितळ हे कोणत्या प्रकारचे संमिश्र आहे. अलॉय कोणत्या प्रकारचा आहे. अलॉय हा सुद्धा टॉपिक 8वीतलाच आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जे प्रश्न येतील ते 8वी 9वी 10वीतलेच येतील, त्याच्यावर तुम्हाला येणार नाही. एखादा प्रश्न एखादा वेळेस येतो. ओके. पण जास्तीत जास्त जे प्रश्न तुम्हाला असतील ते 8वी किंवा 9वी किंवा 10वीतलेच असतील. पहा तर पहा, हा 8वीतला आहे, मी इथे लिहून ठेवतो लागलं तर. स्टँडर्ड 8 8वीतला आहे. ओके. पहा पितळ. पितळ म्हणजे काय रे, ब्रास. ब्रास हे कशाचं मिक्सचर आहे. ओके. अलॉय कशाचा आहे, संमिश्र म्हणजे काय, अलॉय. तर सरळ याचं उत्तर येतं कॉपर आणि झिंक. कॉपर आणि झिंक या दोघांचं मिक्सचर आहे, अलॉय आहे. कॉपर म्हणजे तांब आणि झिंक या दोघांना जेव्हा आपण कंबाईन करतो तेव्हा काय बनतं, ब्रास. ब्रास म्हणजेच काय, पितळ. मग तुम्हाला दुसरं अजून काही विचारू शकतात. पहा जसं की अजून दुसरे काही अलॉय आहेत, जसं की स्टेनलेस स्टील. हा येण्याचे प्रश्न खूप, स्टेनलेस स्टीलबद्दल प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. पहा कारण की हा सुद्धा टॉपिक 8वीचाच आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती मी तुम्हाला सांगेल, लक्ष द्या. पहिले आपण पाहूया स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलमध्ये 4 एलिमेंट असतात. किती, 4. कोणता कोणता असतो, सगळ्यात पहिले कॉपर. कॉपर नाही, सगळ्यात पहिले आपण लिहूया आयरन. महत्त्वाचा आयरन आहे, Fe. त्यानंतर असतो याच्यामध्ये कार्बन, त्यानंतर असतो याच्यामध्ये क्रोमियम आणि शेवटी असतो निकेल. तर या 4 एलिमेंट्सला कंबाईन करून बनतो काय, स्टेनलेस स्टील. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. अजून दुसरा पहा, हे सुद्धा 8वीलाच देऊन आहे, चीप स्टेनलेस स्टील. काय विचारलं मी तुम्हाला, चीप स्टेनलेस स्टील. तर काय करतात पहा, आयरनच्या जागी आयरन ठेवतात, कार्बनच्या जागी कार्बन, क्रोमियमच्या जागी क्रोमियम आणि निकेल काढून त्याऐवजी वापरतात कॉपर. कोण रिप्लेस होतो रे, निकेल. कशाने रिप्लेस होतो, कॉपर. कशामध्ये, चीप स्टेनलेस स्टीलमध्ये. जे खूप तुम्ही पाहिलं असेल, असं स्टेनलेस स्टील जे लवकर चपकते, त्याची चकाकी लवकर जास्त वेळ टिकत नाही, असं जे स्टेनलेस स्टील असते त्याच्यामध्ये निकेलच्या ऐवजी काय वापरला जातो, कॉपर. हा प्रश्न तुम्हाला नेक्स्ट या 2025च्या पेपरमध्ये विचारू शकतात बघा. ओके. कळालं सर्वांना. आपलं तर सोपंच होतं, ब्रास. प्रश्न जो विचारला होता तो सोपाच होता आपला, ब्रास. ब्रास म्हणजे पितळ. हा अलॉय आहे कोणाचा, कॉपरचा आणि झिंकचा. हे खूप सोपा प्रश्न होता, पण तुम्हाला यावेळेस हे प्रश्न विचारू शकतात. चला समोरचा क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे, लेड आम्ल विद्युत घट कोणत्यामध्ये आढळते. कशामध्ये आढळते, कोणत्यामध्ये म्हणायच्या ऐवजी कशामध्ये आढळते. इंग्लिशमध्ये यालाच लिहिलेलं आहे, लीड ॲसिड सेल. लीड ॲसिड सेल्स आर यूज्ड इन. हे कशामध्ये वापरले जातात. ओके. आता पहा लक्ष द्या, याचं जे उत्तर आहे ते आहे कार आणि ट्रक.
हे खूप मोठ्या प्रकारचे सेल्स असतात रे, सर्वांनी लक्षात द्या. हे सुद्धा प्रश्न, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा 8वीचाच आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 8. 8वीचेच प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त दिसत असतील याच्यात. ओके, पहा. तर लीड ॲसिड सेल हे कशामध्ये वापरतात? कार आणि ट्रकमध्ये. मग आता उरलेले आपले 3 ऑप्शन पाहूया आपण कोणकोणते आहे. रेडिओ संच, तुम्ही पाहिले असेल जुने रेडिओ, त्याच्यामध्ये काय वापरायचे? हां, भिंतीवरील घड्याळ. तर पहा, रेडिओ संच असू द्या किंवा भिंतीवरील घड्याळ असू द्या, या दोघांमध्येही असते ड्राय सेल. काय असते? ड्राय सेल. जो आपण ते शेल पाहतो एव्हरीडेचा, तो जो आहे तो काय आहे? ड्राय सेल. बॅटरी तर बॅटरीच असते. ओके, तर या रेडिओ संचामध्ये आणि भिंतीवरील घड्याळामध्ये काय असते? ड्राय सेल. कार आणि ट्रकमध्ये जी बॅटरी वापरली जाते त्याला म्हणतात लीड ॲसिड सेल, म्हणजेच लेड आम्ल विद्युत घट. ओके, आता एक अजून महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला 8वीच्याच पुस्तकामध्ये मिळेल ती म्हणजे काय? पहा, सांगतो आणि तुम्ही मार्क करत चला विद्यार्थी मित्रांनो. NiCd बॅटरी किंवा सेल. बॅटरी म्हणण्याच्या ऐवजी मी काय म्हणेल? सेल. NiCd सेल. हा आहे बघा NiCd. Ni म्हणजे निकेल, CD म्हणजे कॅडमियम, सेल ही कशामध्ये वापरली जाते? तर याचं उत्तर आहे लॅपटॉप. लक्षात ठेव जा, काय आहे? लॅपटॉप. लॅपटॉपमध्ये कोणत्या प्रकारची बॅटरी वापरली जाते? तर उत्तर काय दिसाल? निकेल कॅडमियम सेल वापरला जातो. ओके, आपण लेड ॲसिड सेल वापरू शकत नाही ना ड्राय सेल वापरू शकत नाही. मग आपण काय वापरतो? निकेल कॅडमियम सेल वापरतो. कशामध्ये? लॅपटॉप्समध्ये. ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे समुद्र काकडीचा. समुद्र काकडी म्हणजे काय? सी कुकुंबर. अंतर्भाव कोणत्या संघामध्ये केला जातो? संघ म्हणजे फायलम. संघ म्हणजे काय? फायलम. कोणत्या फायलम मध्ये येते? कोण? सी कुकुंबर. सी कुकुंबर म्हणजे काय? समुद्र काकडी. समुद्र काकडी ही येते कंटक चर्मी प्राणीमध्ये, म्हणजेच काय? इकॅनोडर्मॅटा. इट बिलॉंग्स टू फायलम इकॅनोडर्मॅटा. इकॅनोडर्मॅटा नावाच्या फायलम मध्ये आढळते. कोण? सी कुकुंबर. त्याच्याऐवजी अजून काय काय राहते ते पाहूया आपण. आपा अजूनची सगळे तुम्हाला माहिती देतो. प्रोटोझोआ, रंध्रीय प्राणी म्हणजे पोरिफेरा, वलयांकित प्राणी म्हणजे ॲनलिडा. यामध्ये कोणकोणते ॲनिमल येऊ शकतात तेही तुम्हाला सांगतो आणि पुस्तकात दिलेले आहेत. हा प्रश्न जो आहे हा 10वीचा आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टँडर्ड 10 मध्ये चॅप्टर नंबर 6 किंवा 7 आहे विज्ञान भाग 2, त्याच्यामध्ये हे देऊन आहे बा प्रश्न. पहा, सगळ्यात पहिले आपण पाहूया प्रोटोझोआ. प्रोटोझोआ. प्रोटोझोआमध्ये काय काय येतात? पहिला अमिबा येतो. काय येतो? अमिबा. नंतर 2 पॅरामेशियम. काय येतो? पॅरामेशियम. पॅरामेशियम सुद्धा कशामध्ये येतो विद्यार्थी मित्रांनो? प्रोटोझोआमध्ये येतो. नंबर 3 अजून काय? हां, एक आहे मलेरिया. मलेरिया ही बिमारी कशामध्ये होते? प्रोटोझोआमुळे होते आणि त्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम. काय नाव आहे? प्लाझ्मोडियम. मग प्लाझ्मोडियम सुद्धा कशामध्ये येतो विद्यार्थी मित्रांनो? प्रोटोझोआमध्ये येतो. दुसरं होतं काय त्याच्यामध्ये? ॲनलिडा होता. ॲनलिडा. ॲनलिडामध्ये काय काय येते विद्यार्थी मित्रांनो? लक्ष द्या. ॲनलिडामध्ये येते लीच म्हणजे जळू. अजून अर्थवर्म. अर्थवर्म म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो? गांडूळ. ओके, जळू असेल, अर्थवर्म असेल, हे कशामध्ये येतात? ॲनलिडामध्ये येतात. अजून कोणतं होतं? पोरिफेरा. ओके, पहा, प्रोटोझोआ, ॲनलिडा आणि कोणतं होतं? इकॅनोडर्मॅटा. इकॅनोडर्मॅटा या फायलममध्ये कोण कोण येते? एक तर होतं सी कुकुंबर, दुसरं लिहायचं सी अर्चिन. याला मराठीमध्ये सुद्धा सी अर्चिनच म्हणतात. त्यानंतर कोणतं अजून आहे? ब्रिटल स्टार. BRITTLE
BRITTLE ब्रिटल स्टार. ओके, ब्रिटल स्टार आहे. अजून स्टारफिश आहे, स्टारफिश. सी अर्चिनला सी अर्चिनच म्हणतात, ब्रिटल स्टारला ब्रिटल स्टार म्हणतात आणि स्टारफिशला तारा मासा म्हणतात. हे सर्वच्या सर्व कशामध्ये येतात? एकिनोडर्मेटामध्ये येतात. ओके, कळलं सर्वांना? हा सुद्धा प्रश्न सोपा होता. सर्वांनी हे एक्झाम्पल लिहून ठेवा, महत्त्वाचे आहेत. प्रोटोझोआमध्ये कोण कोण येतं, ॲनेलिडामध्ये कोण कोण येतं, एकिनोडर्मेटामध्ये कोण कोण येतं. ओके, चला समोरचा प्रश्न पाहूया. उत्तराचं उत्तर दिलेलं आहे आपण ऑलरेडी. हो, येस, आपण उत्तर दिलेलं आहे. समोर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते राजधातूचे उदाहरण नाही? प्रश्न व्यवस्थित वाचायचा विद्यार्थी मित्रांनो. अजून नाही म्हटलं त्यांनी. खालीलपैकी कोणता हा नोबल मेटल नाही आहे? नोबल मेटल कशाला म्हणतात? पहिली गोष्ट, महत्त्वाची गोष्ट आहे, नोबल मेटल हे जसे जमिनीच्या वर असतात तसेच जमिनीच्या खाली सुद्धा आढळतात. म्हणजे ते कोणासोबत कंबाईन होणार नाहीत, एकटेच भेटतात. महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवजा. आणि हे फक्त काहीच एलिमेंट असे आहेत जे नोबल असतात. बाकी जास्तीत जास्त एलिमेंट्स हे आपल्याला कोणातरी सोबत कंबाईन म्हणून कंबाईन फॉर्ममध्ये मिळतात. एकटे असणारे एलिमेंट्स खूप कमी आहेत. पहा उत्तर काय याच्यातलं, कोणतं याच्यामध्ये राजधातू नाही आहे म्हणतात. राजधातू कोणकोणते आहेत पहा. सोनं आहे का? येस, हा राजधातू आहे. चांदी हा राजधातू आहे का? हो, हा सुद्धा आहे. प्लॅटिनम हा राजधातू आहे का? हा सुद्धा आहे. मग आपल्याला विचारलं काय, राजधातू उदाहरण नाही, कोणतं उदाहरण नाही आहे? निकेल हे राजधातू नाही, म्हणजे उत्तर आलं आपलं निकेल. ओके, कळलं सर्वांना? सोनं, चांदी, प्लॅटिनम, रोडियम आणि पॅलॅडियम हे 5 जे आहेत नोबल मेटल आहेत, राजधातू आहेत. मी लिहून देतो तुम्हाला. पहा सर्वांनी लक्ष द्या आणि पुढच्या पेजवर मी जे सांगत आहे ते लिहून ठेवा. काय म्हणत आहो मी तुम्हाला? राजधातू कोणकोणते आहेत बा? राजधातू ब्रॅकेटमध्ये लिहूया आपण याला, नोबल मेटल्स. नोबल मेटल्स कोणकोणते आहेत? नंबर 1 AU म्हणजे सोनं, गोल्ड. सर्वांनी सिम्बॉल सुद्धा लक्षात ठेवायचा. सोन्याचा जो सिम्बॉल येतो तो काय येतो? AU. नंबर 2 चांदी, चांदीला डिनोट करतात AG ने. सिल्वर, सिल्वर म्हणजेच काय? चांदी. त्यानंतर नंबर 3 प्लॅटिनम, प्लॅटिनमला डिनोट करतात PT ने. त्यानंतर नंबर 4 रोडियम, रोडियमला लिहितात RH. RH म्हणजे काय? रोडियम. आणि नंबर 5 आहे पहा पॅलॅडियम, पॅलॅडियमला डिनोट करतात PD. तर हे 5 फक्त काय आहेत? राजधातू आहेत. यांना सोडून बाकीचे सर्व जे आहेत ते राजधातू नाहीत. ओके, किती आहेत? 5. सोनं आहे, चांदी आहे, प्लॅटिनम आहे, रोडियम आहे आणि पॅलॅडियम आहे. हे 5च फक्त राजधातू आहेत. चला तर समोरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. डॅश डॅश द्वारे मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतींच्या सर्व भागाकडे पोहोचवले जाते. हा याच्या एवढा सोपा प्रश्न कुठेच आढळणार नाही तुम्हाला, कुठेच भेटणार नाही. स्टँडर्ड 9 9वीतला प्रश्न आहे हा. 9वीतला प्रश्न आहे, स्टँडर्ड 9. काय म्हटलं? विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम रूट्स टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट. म्हणजे कोणता ऑर्गन असा आहे यापैकी 4 ऑप्शनपैकी जो पाण्याला आणि क्षारांना मुळांपासून प्लांटच्या प्रत्येक पार्टपर्यंत घेऊन जातो? तो कोण आहे? 2च असतात त्याच्यामध्ये. एक असतं जे पाण्याला आणि क्षारला घेऊन जाणारं म्हणजे झायलम, आणि अन्नाला घेऊन जाणारं म्हणजे फ्लोएम. सर्वांनाच माहीत आहे. पहा जलवाहिन्या, याच्या नावातच आहे रे जल. जल म्हणजे काय? पाणी. इथंच आलं हे पाणी. म्हणजे सरळ सरळ उत्तर आलं पाहिजे काय? जलवाहिनी. जलवाहिन्या हे कोणाकोणाला घेऊन जातात? पाण्याला आणि क्षारला. कुठून कुठपर्यंत घेऊन जातात? हां, कुठून कुठपर्यंत? मुळांपासून तर वनस्पतीच्या सर्व पार्ट्सपर्यंत घेऊन जातात. मग फ्लोएमचं काम काय आहे? फ्लोएम रसवाहिन्या. फ्लोएम काय करतात? हा जो आहे हा फूडला ट्रान्सपोर्ट करतो. लक्षात ठेवा, फूड. फूड म्हणजे अन्न. वनस्पती हे स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. ते ऑटोट्रॉपिक असतात. त्यांचं अन्न ते क्लोरोप्लास्टमध्ये बनवतात. आणि क्लोरोप्लास्ट हा पानांमध्ये असतो, वनस्पतींच्या पानामध्ये असतो. मग तिथून फ्लोएम म्हणजेच रसवाहिन्या
त्यांना वनस्पतींच्या प्रत्येक पार्टपर्यंत ते अन्न घेऊन जातात. जसं पाणी हे मुळांपासून कोण घेऊन जातं, जलवाहिन्या, तसं पानांपासून अन्न हे कोण घेऊन जाणार आहे, रसवाहिन्या. ओके. त्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये दोन वेगळे अजून ऑप्शन पाहिले असेल. एक आहे रंध्रे, रंध्रे म्हणजे स्टोमॅटा, आणि दुसरा आहे चौथा ऑप्शन आहे पिठिका, पिठिका म्हणजे स्ट्रोमा. आता तुम्हाला हे प्रश्न पडला असेल हे कशातले पार्ट आहे, हे सुद्धा मी सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. पहा, लक्ष द्या. स्टोमॅटा आहे हा, स्टोमॅटा नाही आहे, इट इज स्टोमॅटा. सगळ्यात पहिले स्टोमॅटा कशाला म्हणतात पहा. स्टोमॅटा, स्टोमॅटा हा पानांमध्ये असतो, हिरव्या पानांमध्ये असतो. पानांच्या वरच्या बाजूला सुद्धा असू शकतो, खालच्या बाजूला सुद्धा असू शकतो, पण जास्त प्रमाणात स्टोमॅटा कुठं असतात, खालच्या बाजूला असतात. आणि स्टोमॅटांचं मेन काम जे आहे ते आहे ट्रान्सपिरेशन. काय आहे, ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन कोण करतं, प्रश्न येऊ शकतो, कोण करतं, स्टोमॅटा. स्टोमॅटा कुठं असतो, पानांच्या दोन्ही बाजूला असतो किंवा खालच्या बाजूला असतो किंवा वरच्याही बाजूला असतो, 3-4 येतात. ओके. पण जास्त प्रमाणात कुठं असतात, खालच्या बाजूला. आणि यांच्या मार्फत होते काय, ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, ट्रान्सपिरेशन म्हणजे वनस्पतींजवळ जे जास्त पाणी असतं ते पाणी ते पानांच्या द्वारे या स्टोमॅटा मार्फत बाहेर फेकतं, वाफ बनवून. वाफेच्या मार्फत काय करतं, पाण्याला बाहेर फेकतो, कोण, स्टोमॅटा. म्हणजेच कोणती प्रोसेस करतं, ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन इज द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. ओके. पहा, आणि दुसरा काय प्रश्न होता, स्ट्रोमा. स्ट्रोमा, स्ट्रोमा कुठं असतो रे, स्ट्रोमा असतो क्लोरोप्लास्टमध्ये. क्लोरोप्लास्टमध्ये, क्लोरोप्लास्ट, प्लाझ्म झालं का, क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टमध्ये कोण असतो, स्ट्रोमा. आणि या स्ट्रोमामध्ये कोणती रिॲक्शन होते, डार्क रिॲक्शन होते, सर्वांनाच माहिती आहे. ओके. तर पहा, हे तुम्हाला फक्त माहितीसाठी मी सांगितलेलं आहे. आपले 4 ऑप्शन होते, 4ही ऑप्शनबद्दल मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे. पहिले होतं जलवाहिन्या, रसवाहिन्या, त्यानंतर होते स्टोमॅटा आणि स्ट्रोमा. स्टोमॅटा काय असतो, ज्यामार्फत काय होते, ट्रान्सपिरेशन. आणि स्ट्रोमा काय असते, जो कुठे असतो, क्लोरोप्लास्टमध्ये. आणि या स्ट्रोमामध्ये काय होते, डार्क रिॲक्शन. डार्क रिॲक्शन विचारते बरं, डार्क रिॲक्शन क्लोरोप्लास्टमध्ये कुठे होते, तर म्हणायचं स्ट्रोमामध्ये होते. ओके. चलो, नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. गांडूळ या प्राण्यामध्ये डॅश डॅश द्वारे हालचाल होते. प्रश्न काय विचारला इंग्लिशमध्ये पहा. इन अर्थवर्म द लोकोमोटरी ऑर्गन्स आर. कोणते लोकोमोटरी ऑर्गन्स आहे, म्हणजे तो कशा मार्फत चालतो, तर याचं उत्तर येते सिटा आहे, सिटी. तो सिटी मार्फत चालतो, कोण, गांडूळ म्हणजेच अर्थवर्म. आणि याचं आपण पाहिलेलं आहे, इट इज बिलॉंग टू फायलम. कोणत्या फायलममध्ये येतो हा येतो ॲनेलिडामध्ये. कशामध्ये येतो, ॲनेलिडामध्ये. सर्वांनी लक्षात ठेवा, एक प्रश्न हा दुसऱ्या प्रश्नाशी निगडीत राहू शकतो, म्हणून व्यवस्थित अभ्यास करायचा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहून ठेवायच्या, प्रत्येक वेळेस त्याला वाचायचं, आठवड्यात एक वेळेस रिव्हिजन करायची, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. नाद काट्यांच्या भुजांच्या दोलनाची वारंवारता कशामध्ये मोजलेली आहे. आता पहा, इंग्लिशमध्ये काय लिहून आहे, द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन ऑफ द प्रॉन्ग्स ऑफ ट्युनिंग फोर्क इज मेजर्ड इन. म्हणजे फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे तुम्हाला, फ्रिक्वेन्सी सांगा म्हणते. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, सर्वांनाच माहिती आहे. फ्रिक्वेन्सीचं युनिट असते हर्ट्झ. इकडे पहा, मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगतो. फ्रिक्वेन्सी, QUENCY, फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, हर्ट्झ. ॲज झेड लिहितात त्याला, लक्षात ठेवा. हर्ट्झ म्हणजे काय, हर्ट्झ कोणाचं युनिट आहे, फ्रिक्वेन्सीचं. दुसरं याचं अजून कोणतं युनिट आहे रे, 1/सेकंद. असं म्हणजे याला आपण काय लिहू शकतो, सेकंद इनव्हर्स. काय लिहू शकतो, सेकंद इनव्हर्स. लक्षात ठेवा, सेकंद इनव्हर्स हे सुद्धा युनिट आहे कोणाचं, फ्रिक्वेन्सीचं. अजून कोणकोणते ऑप्शन होते आपल्याकडे पहा. सेकंद युनिट कोणाचं आहे, टाईम. मीटर, लेंथचं युनिट काय असते, मीटर. आणि फक्त अंकात हे फक्त तुम्हाला असंच ऑप्शन दिलेलं आहे. तर आपल्या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते होतं हर्ट्झ. तर आपले 11 प्रश्न झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता 12वा प्रश्न तुमच्या समोर आहे, पहा, लक्ष द्या सर्वांनी. 12वा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणते आम्लारी कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरले जाते? कपडे धुण्याला काय, कपडे धुण्याचे साबण जे राहते ते साबणमध्ये काय वापरले जाते? तर याचं उत्तर आहे NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड. NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड. हा काय बनवण्यासाठी वापरला जातो? साबण. साबण बनवण्यासाठी वापरला जातो. कोण? NaOH. मग आता हे काय आहे बरं? MgOH/2. ओके, याला म्हणतात मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मिल्क ऑफ मॅग्नेशिया. आपण पुढच्या पेजवर पाहूया बघा, याला व्यवस्थित सांगतो तुम्हाला मी. चारी ऑप्शन बद्दल तुम्हाला माहिती देतो पुढच्या पेजवर. पहा, NaOH तुम्हाला आता सांगितलं मी. NaOH याचा उपयोग कुठे होतो? इन द फॉर्मेशन ऑफ सोप. साबण बनवण्यामध्ये. साबण. ओके ओके. नंतर MgOH/2 मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड याचं नाव आहे. काय नाव आहे याचं? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. याला म्हणतात मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मिल्क ऑफ मॅग्नेशिया. हे काय म्हणून वापरलं जातं विद्यार्थी मित्रांनो? लक्षात ठेवा, इट इज यूज ॲज अन अँटासिड. काय म्हणून वापरलं जातं? अँटासिड. अँटासिड कशाला म्हणतो आपण? जे ॲसिडिटी कमी करण्यासाठी वापरलं जातं. कधी पहा खूप जास्त जळजळ होते छातीमध्ये, ॲसिडिटी होते, त्यावेळेस आपण जे टॉनिक पितो, जनरली जी गोळी खातो, त्या गोळीला म्हणतात अँटासिड. आणि हा जो आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, ज्याला आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणतो, हा वापरला जातो ॲज अ अँटासिड. आणि अजून एक नेक्स्ट होतं CaOH/2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड. याचं नाव काय आहे? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. याला स्लॅक लाईम सुद्धा म्हणतात. लाईम. काय म्हणतात त्याला? स्लॅक लाईम. कशाला? कॅल्शियम हायड्रॉक्साईडला. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडला काय म्हणतात? मिल्क ऑफ मॅग्नेशिया. NaOHला काय, कशामध्ये वापरला जातो? NaOH साबण बनवण्यामध्ये. NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड. काय? सोडियम हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्साईड. इथं हायड्रॉक्साईड काऊन आलं बरं? सर्वांमध्ये काय आला? OH. अजून कोणता होता? MgOH झाला. NH4OH. ओके, आपला जो सेकंड ऑप्शन होता तो होता NH4OH. NH4OH हा काय आहे? कोणी विचारलं तर म्हणायचं हा एक वीक बेस आहे. काय आहे? वीक बेस आहे. हे जे मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, याच्या मागे माझं हे मत आहे की आपण जेव्हा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पाहत आहोत तर फक्त आपल्याला जे उत्तर येतं ते सांगून काही फायदा नाही. त्याऐवजी आपल्याला समोरचे जे 3 ऑप्शन आहेत त्यांच्याबद्दल जरी माहिती मिळाली तर आपल्याला भरपूर सारं नॉलेज मिळू शकतं. पहा, म्हणूनच मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं. आपले 4 ऑप्शन होते, चारही ऑप्शनबद्दल तुम्हाला माहिती दिली मी. पहा, NaOH जो साबण बनवण्यासाठी वापरला जातो, MgOH हा अँटासिड म्हणून वापरला जातो, CaOH2 हा स्लॅक लाईम म्हणून, याला CaOH2ला काय म्हणतात? स्लॅक लाईम. आणि NH4OH हा एक खूप वीक बेस आहे. कळालं सर्वांना? काही अडचण आहे? चलो समोर पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. या जीवाणूमुळे शिजविलेले अन्न खराब होते. द फॉलोइंग बॅक्टेरिया स्पॉइल्ड कुक्ड फूड. म्हणजे जे आपण अन्न शिजवलेलं आहे ते शिजवलेलं अन्न हा जीवाणू काय करतो? खराब करून टाकतो. ठीक आहे, काय म्हटलं? कोणता असा बॅक्टेरिया आहे जो शिजवलेलं अन्न काय करतो? खराब करून टाकतो, नासून टाकतो. त्याचं उत्तर एकच येतं, क्लोस्ट्रिडियम. क्लोस्ट्रिडियम जो आहे तो अन्नाला काय करून टाकतो? खराब करून टाकतो. पहा, अजून तुम्हाला मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. स्ट्रेप्टोकॉकस, रायझोबियम आणि डिप्लोकॉकस हे बॅक्टेरियाज आहेत. पण यांचा जो आहे स्ट्रेप्टोकॉकसचा आणि डिप्लोकॉकसचा यांचं घेणं देणं जे येते ते बिमाऱ्यांशी येते. आपल्याला बिमाऱ्या करतात हे. आणि रायझोबियम तर असा आहे की हा प्लांट्समध्ये खूप महत्त्वाचा फायद्याचा आहे. रायझोबियम जो आहे तो असा बॅक्टेरिया आहे जो प्लांटमध्ये फायद्याचा आहे.
तो नायट्रोजन फिक्सेशनमध्ये मदत करतो. म्हणजे आपल्याला 4 ऑप्शन दिले, याच्यातलं खरं जे उत्तर आहे ते क्लोस्ट्रिडियम आहे. हा अन्नाला खराब करतो. बाकी हे दोन्ही खराब बॅक्टेरिया आहेत, पण हे अन्न खराब नाही करत, आपल्याला बिमाऱ्या करतात. स्ट्रेप्टोकॉकस निमोनी नाव आहे, स्ट्रेप्टोकॉकस निमोनी, म्हणजे आपल्याला निमोनिया होऊ शकतो. ओके, हे डिप्लोकॉकस, याच्यामुळे सुद्धा आपल्याला कोणती ना कोणती बिमारी होत असेल. रायझोबियम हा प्लांटमध्ये आढळणारा बॅक्टेरिया आहे, जो कशामध्ये हेल्प करतो? नायट्रोजन फिक्सेशन. कळालं सर्वांना? तर आपलं उत्तर होतं क्लोस्ट्रिडियम, ऑप्शन नंबर 2. समोर जाऊया. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन नंबर 14 आहे तो आहे ॲडेनिन अँड ग्वानिन आर कॉल्ड ॲज. ॲडेनाईनला आणि ग्वानाईनला एकत्रितपणे काय म्हणतात? तर पहा, लक्ष द्या. ॲडेनाईनला आणि ग्वानाईनला, पहिले तर पहा, ॲडेनाईनला ए ने डिनोट करतात. कशाने? ए, कॅपिटल ए. ग्वानाईनला जी ने डिनोट करतात. आता कोणी विचारलं ॲडेनाईनला कशाने डिनोट करतात? ए न, ग्वानाईनला जी न. ए आणि जी हे काय आहेत बा? तर कोणी विचारलं तर म्हणायचं नायट्रोजन बेस. काय आहेत मित्रांनो हे? नायट्रोजन बेसेस. नायट्रोजन बेस किंवा बेसेस म्हणा. किती आहेत नायट्रोजन बेसेस? 4 आहेत. पहिला आहे ए म्हणजेच ॲडेनाईन, नंतर आहे जी म्हणजेच ग्वानाईन, नंतर येते सी म्हणजे सायटोसिन, आणि टी म्हणजे थायमिन. मी ते लिहून ठेवतो पहा, टी म्हणजे काय? थायमिन. सी म्हणजे काय? सायटोसिन. जी म्हणजे ग्वानिन आणि ए म्हणजे ॲडेनिन. आता याच्यापैकी ए आणि जी या दोघांना एकत्रितपणे प्युरिन म्हणतात. काय म्हणतात? प्युरिन. आणि सी आणि टी यांना एकत्रितपणे पायरिमिडिन म्हणतात. हे लक्षात ठेव जा. आता यावेळेस प्रश्न विचारला ॲडेनाईन आणि ग्वानिनवर, तर पुढच्या वेळेस प्रश्न विचारू शकते तुम्हाला सायटोसिन आणि थायमिनवर. कळालं? ए आणि जी हे काय आहेत? प्युरिन्स आहेत. मग सी आणि टी काय आहे? पायरिमिडिन आहे. ओके, कळालं सर्वांना? सी आणि टी, सी म्हणजे काय? सायटोसिन, टी म्हणजे काय? थायमिन. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्हाला कामीच पडेल, लक्ष द्या. हा जो ए असतो हा नेहमी जॉईंटेड असतो, बॉन्डेड असतो. कोणासोबत? टी सोबत. म्हणजे ॲडेनाईन नेहमी बॉन्ड बनवेल कोणासोबत? थायमिन सोबत. आणि ग्वानाईन जो आहे तो बॉन्ड बनवेल नेहमी कोणासोबत? सायटोसिन सोबत. आणि यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो हायड्रोजन बॉन्ड असतो. कोणता बॉन्ड असतो? हायड्रोजन बॉन्ड. आणि त्यामध्ये सुद्धा अजून डबल बॉन्ड असतो, हायड्रोजन डबल बॉन्ड. कोणामध्ये? ॲडेनाईन आणि थायमिनमध्ये. ग्वानाईन आणि सायटोसिनमध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो, पण कोणता? ट्रिपल. कोणतेही प्रश्न विचारू शकतात, आपल्याला नॉलेज असलेलं कधीही कामी येतं. ओके, कळालं? ए आणि टी मध्ये कोणता बॉन्ड असतो? डबल हायड्रोजन बॉन्ड. जी आणि सी म्हणजे ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये कोणता बॉन्ड असतो? ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण असे आज 14 प्रश्न पाहिलेले आहेत. मी अशी आशा करतो की आपल्या सर्वांना हे मी शिकवलं हे कळालं असेल. तर ज्यांना कोणाला कळालं असेल, ज्यांना समजलं असेल, त्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. आपल्या मित्रांनाही सांगा, स्वतः अभ्यास करा. थँक्यू.